नमस्कार. मला कल्पना आहे की खूप उशीर झाला आहे. गायत्री त्यांनी मला विचारलं होतं, "तू बोलशील का?" पण ऑलरेडी आमच्या कुटुंबातले 2 लोकं बोललेले आहेत, त्यामुळे मला वाटलं अति होईल. पण हा दिवस खूप स्पेशल आहे, कारण काय माझे आई-वडील इथे आहेत, माझी मामी आहे, माझ्या लाडक्या माधुरीताई आहेत आणि माझ्या 2 प्रिन्सिपल्स आहेत. माधुरी टीचर आहेत, पै मॅम आहेत आणि सगळ्या टीचर्स आहेत, ज्यांनी मला शिकवलं आहे. इथे उपस्थित असलेल्या कुठल्याच टीचरला नक्कीच वाटलं नसेल की मी पुढे जाऊन अभिनेत्री होईन, इतकी मी शांत स्टुडंट होते. पण तुम्हाला कल्पना नसली तरी तुम्ही जे मराठीबद्दल मला शिकवलेलं आहे, अनेक गोष्टींबद्दल कॉन्फिडन्स दिलेला आहे. एक एक्सिलंट बिहेवियर अवॉर्ड नावाचं अवॉर्ड मिळायचं, जे एकमेव अवॉर्ड मला मिळायचं, कारण काय मी खरंच खूप शांत मुलगी होते. पण अशा अनेक गोष्टींनी तुम्ही जी पुस्तकं वाचून दाखवली आहेत, ह्यांनी खूप कॉन्फिडन्स मिळाला आहे आणि आज त्यामुळे मी अभिनेत्री आहे. याचं क्रेडिट मीना टीचरला जसं आहे तसं तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आहे. तर मला असं वाटलं की ही संधी गमवायला नको, थँक्यू म्हणायची. कारण काय अनेक इंटरव्ह्यूजमध्ये मी हे सांगत असते की जेव्हा विचारलं जातं की तुमच्या शाळेबद्दल सांगा, तुमच्या टीचर्सबद्दल सांगा, तेव्हा मी प्रेमाने तुमच्या सगळ्यांबद्दल बोलत असते. एकच प्रसंग मी सांगेन की बाकीच्या शाळांमध्ये अ तुकडी, ब तुकडी, ड तुकडी असं असायचं की म्हणजे सगळ्यात हुशार तुकडी, ड म्हणजे सगळ्यात मुलांची तुकडी. तर अभिनवमध्ये कधीच नव्हतं, म्हणजे रोज, लोटस, जॅस्मिन आणि तेव्हा ॲस्टर असं होतं. तर काही काही मुलं काय करायची की 6th ए असं लिहायचे. तर तर तेव्हा मीना टीचर, पै मॅम आणि माधुरी टीचरांनी हे केलं होतं की अच्छा तुम्ही ए लिहिताय का, तर त्या डिव्हिजनचं नाव त्यांनी डायरेक्ट डेलिया करून टाकलं. त्यामुळे हा प्रसंग मी ह्या प्रसंगाची विटनेस आहे आणि अनेक मूल्य त्यांनी जी रुजवली आहेत, समानतेची मूल्य आहेत, इंडिपेंडन्स स्वातंत्र्याची मूल्य आहेत, ही शाळेने मला दिली आहेत. सध्या मी तोतोचान नावाचं नाटक करते, त्याच्यात मी काम करते आणि ते जे नाटक आहे ते अर्थातच तोतोचान नावाचं जे क्लासिक ऑल्टरनेटिव्ह स्कूलिंग, ऑल्टरनेटिव्ह लर्निंगबद्दलचं पुस्तक आहे, त्याच्यातलं आद्य पुस्तक मानलं जातं आणि त्यात इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत शिक्षणाबद्दलच्या, त्या जवळपास 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या आहेत आणि अनेक गावागावात, अनेक शाळात आम्ही प्रयोग करतो, तेव्हा तिथले पालक, विद्यार्थी असं म्हणतात की आम्हाला जर तोमोईसारखी शाळा असती तर किती छान झालं असतं, आमचं शिक्षण किती छान झालं असतं. पण मी हे प्राऊडली म्हणू शकते की त्यातली प्रत्येक गोष्ट मला अभिनवमध्ये मिळाली आणि त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि थँक्यू सो मच. आज हा कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज केलात आणि गायत्रीताईला मी कबूल केलं आहे की तोतोचानचा एक प्रयोग पुढच्या वर्षी याच दिवशी अख्ख्या शाळेसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी मी करणार आहे.